एकांबा फाटा येथे शिरपूर रस्त्यासाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन। मालेगाव ते मेहकर रस्त्यावर एकांबा फाटा ते शिरपूर रस्त्यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या नेतृत्वात एकांबा ते शिरपूर हा रस्ता ठेकेदाराने राखून ठेवला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जोगदंड यांनी आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ काम सुरू करून लेखी स्वरूपाचे निवेदन दिले। यावेळी रास्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी उपस्थित म्हणून मनसेचे जिल्हा सचिव वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष डहाळे, मालेगाव तालुका अध्यक्ष रामेश्वर वाघ, अमोल पाविस्कर, राजू हिंगणे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन कडणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत शेट्टे, शिरपूर शहर सुनील देशमुख, सुभाष गाबने, योगेश लहुटे, वाशिम उमेश तोलमारे, वाशिम आकाश लोलक, सर्कल अध्यक्ष महादेव डाकोरे व सर्व जिल्हा तथा तालुकास्तरीय मनसे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत एकांबा शिरपूर रस्त्यासाठी मनसेचे रास्ता रोको। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। जोपर्यंत बांधकाम विभागाचा कोणी अधिकारी येणार नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करून दिला जाणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। मला इथं बांधकाम मालेगाव बांधकाम समिती सभापती आणि इथले जे कोणी जेई आहे ते जर इथं येत नाहीत आणि आम्हाला लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सतत चालू ठेवू याची प्रशासनाने दक्षता घ्यायची आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? ये सरकार हमको डरती है, करती है। ये सरकार हमको डरती है, ये सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरेंचा असा कसा देत नाही, असा कसा रस्ता चालू करत नाही, असा कसा रस्ता चालू करत नाही।